मी ॲक्च्युली आजच आलो स्पेनहून आणि मी खूप मिस करत होतो आणि आल्या आज पहिलं दर्शन गणपती बाप्पाचं झालं आहे. दरवर्षी भावरंगारी या संस्थेमध्ये मी येतो आणि कोणी ज्या पद्धतीने अतिशय मनापासून प्रेमाने भक्तिभावाने अनेक वर्ष हा भावरंगारींचा गणपती स्वतःहून काय म्हणतात त्याला त्याच्या पाठीमागे उभा आहे. खूप मला आनंद आहे, अभिमान आहे, कौतुक आहे आणि गणपती बाप्पाकडे सगळं आपण आपल्या मनाचं मागत असतो. मी आज सगळ्यांसाठी आनंद, चैतन्य आणि सुखसमाधान हे सांगतो. तुम्ही स्वतः पुणेकर आहात तर त्याला पुण्यातल्या गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप कसं पाहताय? मला असं वाटतं सकारात्मक आहे आणि ज्याला आपण म्हणतो दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने भक्तिभावाने लोक येतात आणि पुण्याचा गणेशोत्सव हा स्पेशलच आहे माझ्यासाठी. कारण लहानपणापासून मी आज सगळ्या गावामध्ये फिरून सगळे देखावे बघायचो. आता मला तितकं जमत नाही पण खूप मनापासून आनंद होतो. सगळ्यात आवडता सण कोणता असेल तर गणेशोत्सव. एखादी बालपणाची आठवण गणेशोत्सव? ते सांगितलं ना आता, लहानपणापासून सगळ्या मंडळांमध्ये जायचो. मानाचे 5 गणपती असतील किंवा दगडूशेठ हलवाई असेल, मंडई असेल, बाकी सगळे हिराबाग असेल, मला आठवत आहे की छान छान देखावे बघायला मिळायचे. यंदा पुनीत बालन यांनी DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्धाराकडे कसं वाटतं? मला असं खूप मनापासून बरं वाटतं की ती DJची मला गाणी कधीच आवडली नाही. मला त्याच्यामध्ये काय भक्ती आहे मला जाणवायची नाही स्वतः. पण ज्याला आपण म्हणतो अकूस्टिक जी वाद्य आहेत त्याच्यामधनं जो नाद निर्माण होतो, जो ध्वनी निर्माण होतो, तो सरळ तुमच्या अंगावरती येऊन आदळतो. त्याच्यामध्ये कोणतंही फिजिकल डिस्टर्बन्स नसतो, इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स नसतो. मला वाटतं त्याचा चांगलाच परिणाम तुमच्या या 10 दिवसांमध्ये पुनीत बालन यांनी खरं तर पुणेकरांना सांस्कृतिक जे काही वादन आहे त्याची ओढ लागावी यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. कधी राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम कधी पाहायला मिळाला? मी पुनीत बालन मला वाटतं की हे चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मागे सतत उभे असतात. वसंत उत्सव गेली अनेक वर्ष ते निस्वार्थपणे आणि प्रेमाने करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता मी खूप वेळा गायलो. इथे पण जेव्हा मला सांगतील तेव्हा येऊन गाईन मी. थँक्यू.